श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः ग्रामीण मराठी जीवनशैलीत प्रत्येक परंपरेला एक विशिष्ट अर्थ आणि भावना असते। अशाच एका जुन्या पण आजही जपल्या जाणाऱ्या परंपरेचा भाग म्हणजे दारावर कोहळे बांधणे। कोहळा नुसता एक भाजीपाला नव्हे, कोहळा म्हणजे केवळ एक भाजी नव्हे, तो आपल्यासाठी शुभतेचे, आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे। पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य दरवाजावर दोन बाजूंनी एक किंवा दोन कोहळे बांधले जात असत। यामागे फक्त धार्मिक भावना नसून त्यामध्ये एक प्रकारचे विज्ञान आणि लोकजीवनाचा अनुभवही दडलेला आहे। मित्रांनो, आपल्याला पुढील माहिती आवडल्यास आपल्या देवभक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब जरूर करा। दारावर कोहळे बांधण्याचे फायदे। भारतीय संस्कृती ही विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक परंपरांनी भरलेली आहे। प्रत्येक परंपरेच्या मुळाशी एक समृद्ध अनुभव, विश्व, सहृदयता आणि जीवनज्ञान दडलेलं आहे। याच परंपरांपैकी एक आहे दारावर कोहळे बांधणे। विशेषतः महाराष्ट्रात घराच्या प्रवेशद्वारावर कोहळा बांधण्याची परंपरा आजही आढळते। ही परंपरा केवळ धार्मिक किंवा अंधश्रद्धेवर आधारित नसून त्यामागे खूप मोठे सांस्कृतिक, सामाजिक आणि वैज्ञानिक अर्थ आहेत। अपवित्र शक्ती व दृष्ट लागण्यापासून संरक्षण। भारतीय लोकमानसात असे मानले जाते की जेव्हा एखाद्या घरात आनंद, भरभराट आणि सौख्य वाढते, तेव्हा दृष्ट लागण्याची शक्यता वाढते। हे दिष्टिदोष टाळण्यासाठी लोक कोहळा दरवाजावर बांधतात। कोहळा पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचा असल्यामुळे तो सहजपणे नजरेत भरतो आणि दृष्ट काढण्याचे काम करतो। कोहळ्याची विशिष्ट ऊर्जा व त्यातील थंडाव्याचे गुणधर्म घराभोवती एक सकारात्मक वातावरण निर्माण करतात। वाईट ऊर्जांना प्रतिबंध करणारा नैसर्गिक ढाल। कोहळा हा शीतल, ओलसर व ऊर्जा शोषण करणारा आहे। घरात सकारात्मक ऊर्जा राहावी आणि नकारात्मक शक्ती घराच्या आत येऊ नयेत म्हणून कोहळा एक ऊर्जा शोषक ढाल म्हणून कार्य करतो। खासकरून गृहप्रवेश, शुभकार्य, नवीन व्यवसायाची सुरुवात अशा प्रसंगी कोहळा बांधणे म्हणजे आपली ही नवीन सुरुवात वाईट शक्तींपासून सुरक्षित ठेवण्याचा भावनिक व आध्यात्मिक प्रयत्न असतो। रोगप्रतिबंधक व पर्यावरणपूरक दृष्टिकोन। आपल्या पूर्वजांनी जेव्हा कोहळा बांधण्याची प्रथा सुरू केली, तेव्हा त्यांना आरोग्यदृष्टीनेही त्याचे फायदे ठाऊक होते। कोहळा हवा शुद्ध करण्यास मदत करतो, विशेषतः ग्रामीण भागात जिथे दरवाजे सतत उघडे असतात, तिथे तो एक नैसर्गिक फिल्टरचे काम करतो। कोहळ्यातील काही घटक हवेतील सूक्ष्म जीवाणू आणि बुरशींची वाढ थांबवतात। निसर्ग, शेती व जीवनशैली यांचे प्रतीक। दारावर कोहळा बांधणे ही एक कृषी संस्कृतीची आठवण आहे। कोहळा शेतात सहज उगम पावतो आणि फार काळ टिकतो। म्हणूनच कोहळा हे सतत वाढणाऱ्या, टिकणाऱ्या, स्वावलंबी जीवनशैलीचे प्रतीक मानले गेले। या परंपरेतून एक प्रकारचा निसर्गाभिमान आणि भूमीशी असलेले नाते प्रकट होते। कुटुंबातील प्रेम व भावना यांचे प्रतीक। घराच्या उंबरठ्यावर बांधलेला कोहळा हा केवळ एक वस्तू नसतो, तो आईच्या ओवाळण्याइतकाच मायेचा असतो। तो घरासाठी प्रार्थना करणाऱ्या आईवडिलांच्या भावना व्यक्त करतो। प्रत्येक शुभप्रसंगी कोहळा बांधणे म्हणजे आयुष्याच्या एका नव्या पर्वाला शुभेच्छा देणे होय। पारंपरिक ऋतुप्रत्वे कोहळ्याचे महत्त्व। श्रावण, भाद्रपद, वसंत ऋतूमध्ये कोहळा जास्त उगम पावतो आणि त्या काळात तो अधिक प्रभावी मानला जातो। त्याचा वापर आयुर्वेदातही पचनासाठी, तापासाठी व शरीर थंड राखण्यासाठी होतो। धार्मिक महत्त्व व पूजार्चेतील स्थान। कोहळा काही ठिकाणी गणेश पूजेत किंवा देवी पूजेत नैवेद्यासाठी वापरला जातो। काही ठिकाणी कोहळ्याची नारळासारखी पूजा करून तो दरवाजावर बांधला जातो। यामागे भाव असतो की देवतेच्या कृपाछायेखाली घर सुरक्षित राहो। उपसंहार।
परंपरेच्या मुळाशी भावना, विज्ञान आणि श्रद्धा. कोहळा हे केवळ एक फळ नाही. तो आपल्या संस्कृतीचा एक शुद्ध, निरागस आणि भावनाप्रधान भाग आहे. तो आपल्याला आपली ओळख आणि निसर्गाशी असलेले नात्याची आठवण करून देतो. आज जरी आपण अत्याधुनिक जीवनशैलीकडे झुकत असलो, तरी या अशा छोट्या छोट्या परंपरांमध्ये आपल्याला मायेनं जपलेली संस्कृती, निसर्गाशी जोडलेली ओळख आणि घरासाठी असलेली निःस्वार्थ भावना दिसते. म्हणूनच दारावर कोहळा बांधणे ही परंपरा फक्त जपावीच असे नव्हे, तर तिचा खरा अर्थ समजून घेऊन पुढील पिढीकडे आपुलकीने पोहोचवावी हाच उद्देश आहे. मित्रांनो, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.